बादशाच्या हातावर तुरी दिल्या। पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग याच्या शब्दावर विश्वास ठेवून 1666 मध्ये आपला मुलगा संभाजी यांच्यासह आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीसाठी गेले। औरंगजेबाने त्यांना दरबारात योग्य तो सन्मान दिला नाही, त्यामुळे त्यांना अपमानित वाटले। शिवाजी महाराजांनी संतापून दरबारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे बादशाहाने त्यांना नजरकैदेत ठेवले। शिवाजी महाराजांना जयपूरच्या हवेलीत नजरकैदेत ठेवण्यात आले। औरंगजेब त्यांना ठार मारण्याची किंवा त्यांचे मनसबदारीत रूपांतर करून त्यांना कायमचे कैद करण्याची योजना आखत होता, परंतु शिवाजी महाराजांनी आपल्या मुत्सद्देगिरीने आणि चलाखीने सुटकेची योजना तयार केली। शिवाजी महाराजांनी तब्येत बिघडल्याचे नाटक केले आणि आजारी पडल्याने गरिबांना आणि मशिदीमध्ये मिठाई वाटण्याची परवानगी मागितली। सुरुवातीला सैनिकांनी प्रत्येक पेटीची तपासणी केली, पण नंतर ती नियमितपणे तपासणी सोडून दिली। याचाच फायदा घेत शिवाजी महाराज आणि संभाजी यांनी 2 मोठ्या मिठाईच्या पेट्यांमध्ये बसून बाहेर पडण्याची योजना केली। एका पेटीत शिवाजी महाराज बसले आणि दुसऱ्या पेटीत संभाजी। ठरल्याप्रमाणे ते दोघे पेट्यांमध्ये बसून बाहेर पडले। पहारेकऱ्यांनी नियमित म्हणून पेट्या तपासल्या नाहीत। अशा प्रकारे ते दोघेही मोगलांच्या कडेकोट बंदोबस्तातून बाहेर पडले। बाहेर त्यांच्यासाठी घोडे तयार होते आणि तेथून त्यांनी वेषांतर करून प्रवास सुरू केला। शिवाजी महाराजांनी केलेल्या या सुटकेने औरंगजेब बादशाचा मोठा अपमान झाला। ही घटना मराठा साम्राज्यासाठी एक मोठे नैतिक यश होते, कारण यामुळे शिवाजी महाराजांचे धोरण आणि साहस पुन्हा एकदा सिद्ध झाले। बादशाच्या हातावर तुरी देणे हा वाक्यप्रचार ऐतिहासिक घटनेमुळेच मराठी भाषेत रूढ झाला।